तर पहा मित्रांनो, आज आणलेल्या आहेत बिया आणि आता आम्ही चाललेलो आहोत बिया भाजायला. ह्यात काजूच्या बिया सुकलेल्या, आणि सुकलेले बिया आपल्याला भाजून खाण्यासाठी खूप रुचकर लागतात. ह्या ज्या बिया आहेत ह्या रानटी बिया आहेत, आणि रानटी बिया ज्या आपण भाजून खातो तर एकदम खूप चवीला असतात आणि रुचकर लागतात. तर आता आम्ही चाललेलो आहोत बिया भाजण्यासाठी. अजून बिया कोणाकडे आहेत का? कोणाकडे आहेत अजून? एवढ्याच? ठीक आहे, चला बिया घ्या मग. चला. इथे पहा, हा पत्रा आहे आणि हा पत्रा बघा, त्याला कसे होल केलेले आहेत. त्याच्यावर बिया टाकतायत आणि खालून आग दिलेली आहे. आता पहा, ह्या ज्या बिया आहेत खालून आग दिलेली आहे, त्याला जे होल आहेत त्याच्यामधून वरती आग जाणार आणि बिया भाजल्या जातील. परंतु त्यासाठी सेफ्टी व्हावी म्हणून पहा, सर्वजण कसे लांब उभे राहिलेले आहेत, जेणेकरून आपल्या अंगावर तो चीक उडता कामा नये. तर सोमनाथने एक चांगली लांब काठी घेतलेली आहे आणि त्या काठीने तो बिया इकडून तिकडे हलवत आहे आणि रशिका लाकडं सारून आग पेटवत आहे. याने एवढी लांब काठी का घेतली आहे? कारण बिया जेव्हा त्याला आग लागेल त्यावेळेला बियांचा चीक आहे तो अंगावर उडू नये, त्याच्यासाठी सर्व दक्षता आहे. आणि आजूबाजूचे ही पहा, ही वैष्णवी आहे आणि बघा कशी तिला मजाच आलेली आहे. हा आर्यन, ही आहे रशिका, हा आहे सोमनाथ, ही वैष्णवी, आणि जी काळ्या ड्रेसमध्ये आहे ती मनीषा, आणि बाजूला सुषमा. घरात तर काही लोकच आहेत. हे आहे पेडांबे आदिवासी वाडी, आणि पूर्ण वाडीतील लोक आंब्याच्या राखण्याला, कोण काजूच्या राखण्याला गेल्या कारणाने वाडी पूर्ण खाली खाली आहे. फक्त ही दोनच घरं चालू आहेत, हा एक आणि बाजूचा एक, ही दोनच घरं चालू आहेत, बाकी सर्व स्थलांतर आहेत. आता इथे जे आपण बिया भाजत आहोत त्या पोरांनी रानातून आणलेले आहेत काजू. रशिका पा कशी पाय देऊन काठी मोडत आहे, जेणेकरून तिथे आग लावता येईल. आता तिच्याने झालं नाही म्हणून सोमनाथने घेतलेले आहे. आता सोमनाथने मोडून बघा कसं आता लाकडं सारत आहे. आता मी सुद्धा जातोय, कारण तिथे त्यांना मदत व्हायला पाहिजे, कारण आता आग पेटत आहे आणि बियांना आग लागण्याची आता शक्यता आहे. त्याच्यासाठी मी गेलेलो आहे. आता पहा, मी म्हणतोय सोमनाथला, दे माझ्या हातामध्ये काठी दे आणि तू बाजूला उभा राहा. रशिकाला सांगितलं तूही बाजूला जा. आता मी भाजत आहे. पहा मित्रांनो, धूर यायला आता सुरुवात झालेली आहे आणि आग लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपल्याला या ज्या बिया आहेत त्या पूर्ण भाजायच्या नाहीत, फक्त 85 ते 90% पूर्ण ह्या बिया भाजायच्या आहेत. 100% आपल्याला बिया भाजायच्या नाहीत. पहा आता कसा धूर होत चाललेला आहे. जो त्या भांड्याला होल होता, पत्र्याला होल होता, त्या पत्र्याच्या होलमधून आता आग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या ज्या बिया आहेत त्यांना आता आग लागत चाललेली आहे. अजून थोड्या वेळाने त्यांना पूर्ण आग लागेल, तर त्या आपल्याला अशा पूर्ण हलवत राहायच्या आहेत, जेणेकरून त्यांना व्यवस्थितपणे आग लागली जाईल. फक्त आपल्याला दक्षता एवढीच घ्यायची आहे की याच्यामध्ये जेव्हा आग लागेल तेव्हा त्याची दक्षता घ्यावी लागेल. ओ हो हो हो, ही रशिका कुठे पडत चाललेली आहे. पहा मित्रांनो, आता इथे आग लागलेली आहे आणि या आगीच्या जोरावरच याच्यातून जो चीक निघतो बाहेर, तो असा पूर्ण फवाराच्या फवारा आपल्या अंगावर उडू शकतो. आणि रशिकाला म्हणतो, बी दे परत, त्याच्यामध्येच टाकू दे मला. अजूनसुद्धा एक बाजूला बी पडलेली आहे, तीसुद्धा मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे पहा मित्रांनो, कारण आपल्याला ती बीसुद्धा भाजायची आहे. आता मी उचलतो आहे आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण फेकेन गेली त्याच्यामध्ये, कारण तीसुद्धा आम्हाला भाजायची आहे. आता आग तर जोरातच लागलेली आहे, एका साईडलाच लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या बाजूच्या बियासुद्धा त्या बाजूलाच सारण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर काय होईल मित्रांनो माहिती आहे का, जिकडे आग लागलेली आहे त्या बाजूच्या बिया सगळ्या पेटून जाणार आणि या बाजूच्या बिया जिथे आग लागलेली नाही त्या तशाच राहणार आहेत. तर त्याच्यासाठी त्या सर्व बियांना आग कशी लागेल याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे, जेणेकरून सर्व बिया एकाच वेळेला भाजल्या जातील. ही बिया आपल्याला 85 ते 90%च भाजायची आहे. भाजून झालेल्या बिया आहेत. आता मी उलटी करतोय आणि त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि मग पहा मित्रांनो, कसा मी त्यांना सारत आहे, जेणेकरून त्यांना जे
लागलेली आहे ती आग आता विझली पाहिजे, नाहीतर काय होईल अजून त्या करपून जातील. म्हणून मी बिया खाली ओतून घेतल्या आणि पूर्ण आग विझून टाकलेल्या. हा जो गरम पत्रा आहे त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे, नाहीतर काय होईल आपण भाजून जाणार. त्याच्यासाठी मी रशिकाला सांगितलं, रशिका पाणी घेऊन ये, कारण आपल्याला ही आगसुद्धा विझवायची आहे. नाहीतर मग काय होईल, या आगीतून जी काही चिंगारी निघेल, एखादी ठिणगी निघेल, ती ठिणगी कुठे उडून वाऱ्याने जाऊन बाहेर आग लागू शकते आणि त्याचा परिणाम मोठ्या वणव्यामध्ये बदलू शकतो. म्हणून मी आता पाणी घेऊन तिथे पाणी ओतणार आहे. हे पहा मित्रांनो, का तर आग लागू नये म्हणून ही सुद्धा आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. तुम्ही जेव्हा जेव्हा बिया भाजाल त्यावेळेला आपण याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे, नाही का? नाहीतर मग मोठं नुकसान होण्याची, निसर्गाचंच नुकसान होईल ही शक्यता असते. तर मी आता यांना म्हणतोय, चला आता आपण बिया ह्या सगळ्या उचलूया आणि फोडण्यासाठी घेऊन जाऊया. म्हणून मी रशिकाला सांगितलं, रशिका सूप घेऊन ये, सगळ्या बिया भरलेल्या आहेत सोमनाथनी उचलून. चला आता आपण दगडाच्या एका ठिकाणी जाऊन थांबलेलो आहोत. आता आपल्याला ह्याच बिया चांगल्यापैकी दगडाने ठेचून ठेचून फोडायचे आहेत. 85 ते 90% भाजलेत, त्याच्यामुळे याच्यातून जो गर निघणार आहे तो एकदम छान आणि सुंदर, एकदम चांगला निघणार आहे. करपलेला पेटलेला असा निघणार नाही. पहा मित्रांनो, सोमनाथनी बी घेतली, आता दगडाने चांगलाच ठेचतोय आणि आता ती बी फोडण्याचा प्रयत्न करतोय. सोमनाथ दाखव. वा 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 वा, अति सुंदर, एकदम भारीच. आणि अशीच आपल्याला याच्यातून प्रत्येक वेळेला हा गर निघेल, कारण त्याची जी भाजण्याची पद्धत आहे तीच अलग केलेली आहे. काही लोक पूर्ण 100% बिया भाजतात आणि खाली उतरवून त्याची आग विजेपर्यंत शाप करपून जातात. पण ही बी पहा मित्रांनो, एकदम पांढरी शुभ्र आहे, एकदम मस्त आणि खाण्यायोग्य आहे. तर आपल्याला अशाच 85 ते 90%च बिया भाजायच्या आहेत. सोमनाथ दाखव पुन्हा, उचल. हे पहा मित्रांनो, पहा एकदम बी बघा कशी एकदम मस्त, आणि अशीच बी आपल्याला भाजायची आहे. रशिकासुद्धा पहा इकडे फोडत आहे. आता रशिका पाहूया, तिने जो बी घेतलेला आहे त्याच्यातून जो गर निघणार आहे तो गर कसा आहे पाहूया आपण. आणि मला तर वाटते की खरोखरच हा गर सुद्धा एकदम पांढरा शुभ्रच आहे आणि दिसतोय ना आपल्याला. तर या पद्धतीने मित्रांनो बिया भाजायच्या आहेत. हा पहा मित्रांनो, खरंच मित्रांनो या पद्धतीनेच आपल्याला बिया भाजाव्या लागतील, नाहीतर बिया पूर्ण करपून जातील. तर चला मित्रांनो, बिया तर पूर्ण फोडून झालेल्या आहेत. आता जाऊया वट्यावर, जाऊन आपण खाऊया. तर घ्या, चला एक एक बिया घ्या. तोपर्यंत थांबा थोडंसं. पहा मित्रांनो कशा बिया आहेत पहा, एकदम मस्त छानपैकी अशा भाजलेल्या आहेत आणि एकदम पांढरा शुभ्र व्यवस्थित रोस्ट केलेला हा गर आहे. तो मी आता खाऊन पाहत आहे काय त्याची चव आहे. काय टेस्टी, वा, हा प्रतिम चव आहे, एकदम रुचकर. सॉलिड रोस्ट केलेला आहे हा, आणि असाच रोस्ट केलेला काजूगर एकदम छानच खायला लागतो. मित्रांनो, अशा काजूच्या बिया तुम्ही भाजून खाल्लेल्या आहेत का? जर खाल्लेल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कुठून हा तुम्ही व्हिडिओ पाहता हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. आणि घ्या आता, चला सगळ्यांनी सोला एक एक खा. ह्या बिया खाताना पोरांना सुद्धा खूप मजा आली. आणि पहा, रशिका आहे, वैष्णवी आहे, सोमनाथ, मनीषा, आर्यन आणि सगळेजण म्हणतात की एकदम छान मस्त बिया आहेत, आम्हाला आवडले आणि खायला मजाच येत आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, एक लाईक मुलांसाठी नक्की करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.